आणि या हेडलाईन्स नंतर आता पाहूयात आंतरराष्ट्रीय जगतामध्ये सध्या काय सुरू आहे। विविध देशांमधल्या घडामोडी या बुलेटिनमध्ये पाहणार आहोत। पाहूयात जगाच्या पाठीवर। अमेरिकेमधील टेक्सास येथील उल्बारी शहरामधल्या प्राथमिक शाळेत 18 वर्षीय तरुणाने केलेल्या गोळीबारात 21 जणांचा मृत्यू झाला होता। यामध्ये 2 शिक्षक आणि 19 विद्यार्थ्यांचा समावेश असून यावेळी पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या तरुणाला ठार केलं तर तो तेथील शाळेचाच विद्यार्थी होता आणि हत्याकांडाच्या या घटनेमुळे अमेरिकेमध्ये 4 दिवसांचा दुखवटा घोषित करण्यात आला। तर याविषयी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी चिंता व्यक्त केली असून बंदुका बाळगण्यावर बंदी आणण्याविषयी त्यांनी सूतोवाच केलाय। दरम्यान या गोळीबारात मृत पावलेल्या 11 वर्षाच्या लैलाच्या आठवणींना तिच्या वडिलांनी उजाळा दिलाय। तर वडील विन्सेंट सॅलाझार म्हणालेत की त्यांची 11 वर्षांची मुलगी लैला ही पोहायला आणि टिकटॉक व्हिडिओवर तिला नाचायला आवडतं। घटनेच्या दिवशी तिनं धावण्याच्या 6 शर्यती देखील जिंकल्या। ती गेल्यानं आमच्या आयुष्यात मोठी पोकळी निर्माण झाल्याचं सॅलाझार यांनी म्हटलंय। सिल्वेस्टर टर्नर एक डेमोक्रेट म्हणतात की शहर नियोजित नॅशनल रायफल असोसिएशनच्या अधिवेशनाचं आयोजन करण्यास बांधील आहे, जे 2 वर्षांहून अधिक काळ कराराखाली आहे। पण राजकारण्यांनी ते टाळावं असं आवाहन त्यांनी केलंय आणि इतर शहर अधिकाऱ्यांसह अधिवेशनाच्या बाहेर होणाऱ्या दोन्ही बाजूंच्या निषेधादरम्यान अंमलात आणल्या जाणाऱ्या सार्वजनिक सुरक्षेच्या उपायांचा तपशील देण्यासाठी गुरुवारी पत्रकार परिषद घेतली। टेक्सासमध्ये झालेल्या गोळीबाराप्रकरणी व्हाईट हाऊसनं दाखल घेतली आहे। कोणालाही बंदूक वापरण्याचा परवाना न देण्याचा आदेश राष्ट्रीय रायफल असोसिएशनला देण्यात आला। गुरुवारी व्हाईट हाऊसमधील बैठकीमध्ये बोलताना व्हाईट हाऊसचे प्रेस सेक्रेटरी कॅरेन जेन पियरे यांनी राष्ट्रीय रायफल असोसिएशनला खडे बोल सुनावले। या तरुणाकडे बंदूक कशी गेली आणि अशी शस्त्र कोण पुरवतंय त्यांच्यावर कडक कारवाई केली जाणार असल्याचं सुद्धा त्यांनी सांगितलं। यापुढे बंदुकीची विक्री आणि निर्मितीवर सरकार कडक नजर ठेवणार असल्याचं कॅरेन जेन पियरे यांनी म्हटलंय। पाकिस्तानमध्ये माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या रॅलीला मोठा विरोध करण्यात आलाय। सध्याचं सरकार पाडून मध्यावधी निवडणुका घेण्याचा इम्रान यांचा प्रयत्न आहे आणि त्यामुळे खान समर्थक आणि सुरक्षा दलात संघर्ष झाला। पाकिस्तान सरकारनं ही रॅली रोखण्यासाठी इस्लामाबादमध्ये ट्रक आणि कंटेनरचा वापर केला। मुख्य रस्ते अडवले तर आपलं सरकार उलथवण्यामध्ये अमेरिकेचं षडयंत्र असल्याचा आरोप इम्रान खान यांनी केला होता। सुमारे 50 क्लायमेट ॲक्टिव्हिस्ट गुरुवारी दाओसमध्ये जमले आणि त्यांनी सांगितले की स्विस शहरामधील या आठवड्याच्या जागतिक आर्थिक मंचात मोठ्या प्रमाणावर दुर्लक्ष केलं गेलं। उष्णतेच्या लाटा आणि दुष्काळ यासारख्या गंभीर हवामानाच्या घटनांपासून विशेषतः विकसनशील देशांमध्ये मानवी दुःखाचा समावेश असलेल्या समस्यांमध्ये ग्लोबल वॉर्मिंगमध्ये थोडंसं योगदान दिलेलं, मात्र गरीब असलेल्या काही देशांना वाईट परिणाम भोगावे लागतात। कॅलिफोर्नियाचे गव्हर्नर गॅविन न्यूसम आणि राज्य विधानसभेच्या नेत्यांनी बुधवारी टेक्सासमधील शाळेतील गोळीबाराच्या प्रतिसादात बंदूक सुरक्षा कायद्याला गती देण्याची घोषणा केली। पुढील महिन्याच्या अखेरीस 100हून अधिक गन कंट्रोल बिलांवर स्वाक्षरी करण्याची अपेक्षा असल्याचं न्यूसम यांनी स्पष्ट केलं आणि अधिकाऱ्यांनी कोणतेही नवीन उपक्रम सादर केलेले नाहीत। मात्र नियमांद्वारे बंदुकीचा हिंसाचार कमी करण्याच्या कॅलिफोर्नियाच्या विक्रमाची नोंद न्यूसमनं केली आहे। रशियाने मोठ्या सुविधेत अडकलेल्या युक्रेनियन सैनिकांनी आत्मसमर्पण केल्याची घोषणा केल्यानंतर मारियोपोलच्या अझोव्स्टल स्टील मिलचे नवीन फुटेज समोर आले। रशियन सरकारी टीव्हीनं टिपलेल्या फुटेजमध्ये भूमिगत बोगदे आणि जे सैनिकांसाठी आश्रयस्थान म्हणून काम करत होते कॉन्क्रीटचे काही बंकर जमिनीखाली 7 मजल्यांपर्यंत गेल्याचं स्टेट टीव्हीनं ही दृश्य दाखवली आहेत। दोन महिन्यांपूर्वी रशियन सैन्यानं खराब झालेल्या शहरातून माघार घेतल्यानंतर युद्धग्रस्त इरपिनचे रहिवासी त्यांच्या सामान्य जनजीवनात परतण्याचा प्रयत्न करतायत। तर व्लादिमीर गेरासिमेन्को हे काही रहिवाशांपैकी एक होते जे आधीच त्यांच्या शेजारी परतले होते आणि त्यांच्या घरातील उपयुक्तता पुनर्संचयित करण्याचा प्रयत्न करतात। युद्धाच्या सुरुवातीला रशियन सैन्यानं राजधानी काबीज करण्याच्या प्रयत्नात कीवच्या उपनगरातील इरपिनचं मोठं नुकसान झालं। रशियाने युक्रेनवर आक्रमण सुरू केल्यापासून आता 3 महिने उलटून गेलेत आणि लढा देणाऱ्यांसाठी मोठी किंमत मोजावी लागते। लढाईमध्ये किती युक्रेनियन मरण पावलेत हे अस्पष्ट आहे, कारण राष्ट्रानं आकडेवारी जाहीर केलेली नाही। मात्र राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की म्हणालेत की आता देशाच्या पूर्वेला दररोज 100 सैनिक मरू शकतात।
युक्रेनच्या प्रवक्त्यासह युनायटेड अनास्तसिया पोलो यांनी सांगितलंय की युरोपमध्ये अजूनही असलेल्या युक्रेनियन लोकांनी यूएस सरकारच्या कार्यक्रमासाठी नोंदणी करावी आणि मेक्सिकोला जाण्यासाठी पैसे आणि मेहनत वाया घालवू नये। मेक्सिको सिटीमध्ये शिबिराची स्थापना करण्यापूर्वी युक्रेनियन यूएस मेक्सिको सीमेवर तिजुआना येथे ते जात होते। रशियाचं युक्रेनवर आक्रमण सुरू झाल्यानंतर 3 महिन्यांनी मंगळवारी खार्किवची भुयारी रेल्वे व्यवस्था पुन्हा सुरू झाली आहे। युक्रेनियन शहरावर रशियन सैन्यानं गोळीबार केला, शहर ताब्यात घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि रहिवाशांना खार्किवमधील मेट्रो स्टेशनमध्ये आश्रय घ्यावा लागला। या सगळ्या परिस्थितीनंतर रेल्वे सेवा पुन्हा सुरळीत झाल्यामुळे एका प्रवाशानं सांगितलं की हा विजय आमच्या देशाचा आहे। खार्किव येथे काही ओव्हरग्राऊंड सार्वजनिक वाहतूक सेवा आधीच सुरू झाल्यात, तर इंधनाचा तुटवडा आणि पेट्रोलच्या वाढत्या किमतीशी झगडणाऱ्या लोकांना मेट्रोमुळे आता दिलासा मिळणार आहे। मात्र मेट्रो लाईनच्या काही स्थानकांमध्ये अजूनही साफसफाई सुरू आहे, जिथे अनेकांनी आश्रय घेतला होता। युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की कीव येथे नवीन युद्धविरोधी टपाल तिकिटांची मालिका सुरू करत युक्रेनियन लष्करी कर्मचारी आणि त्यांच्या नातेवाईकांना प्रतिष्ठित पुरस्कार प्रदान करण्यासाठी आयोजित केलेल्या एका समारंभात उपस्थित होते। युक्रेनच्या मरीन डेच्या निमित्तानं युक्रेनियन पोस्टनं रशियन युद्धनौका स्टॅम्पची मालिका चलनात आणली आहे आणि या समारंभामध्ये झेलेन्स्कींनी ऑर्डर ऑफ द गोल्डन स्टार पुरस्कार देखील अनेकांना प्रदान केले, ज्यांना युक्रेनचा हिरो ही पदवी देण्यात आली आहे। चालू संघर्षामध्ये शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबियांचा सन्मान यावेळी करण्यात आला। जागतिक अन्न कार्यक्रमादरम्यान अन्न पुरवठा साखळीमधील आपत्तीजनक परिस्थितीचा अंदाज येतोय, त्यामुळे उपासमार आणि जागतिक अस्थिरता निर्माण होऊ शकते। युरोपची ब्रेड बास्केट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या युक्रेनमध्ये 25 दशलक्ष टनांहून अधिक धान्य पडून आहे, जे रशियाच्या काळ्या समुद्रातील बंदरांच्या नाकाबंदीमुळे निर्यात केलं जाऊ शकत नाही। युक्रेन आणि रशिया मिळून जगातील 1/3 गहू आणि बार्ली तसंच सूर्यफूल तेल निर्यात करतात आणि रशियाच्या सैन्यावर युक्रेनियन बंदरं अवरोधित केल्याचा आरोप आहे आणि त्या परवडणाऱ्या अन्नधान्यामध्ये व्यत्यय आल्यानं आफ्रिका, मध्य पूर्व आणि आशियातील देशांमध्ये अन्नधान्याची टंचाई निर्माण झाली आहे। युक्रेनच्या मोठ्या दुसऱ्या क्रमांकाच्या खार्किव शहरामध्ये असंख्य लोक अन्नासाठी रांगेत उभे होते। रशियाच्या आक्रमणापूर्वी 1.4 दशलक्ष लोकसंख्या असलेलं शहर आता अनेक आठवड्यांच्या बॉम्बस्फोटांच्या धक्क्यातून सावरते। आक्रमणाच्या सुरुवातीच्या दिवसामध्ये रशियन सैन्यानं खार्किवला वेढा घालण्याचा आणि काबीज करण्याचा प्रयत्न केला, मात्र मे महिन्याच्या सुरुवातीला यशस्वी युक्रेनियन प्रतिआक्रमणामुळे बॉम्बस्फोट आणि लढाई संपुष्टात आली आणि रशियन सैन्याला मागे ढकललं। परंतु शहरातील अन्नाची गरज असलेल्यांची संख्या आणि संपूर्ण शहरात मदत वितरण केंद्रांवर रांगेत उभं राहण्याची संख्या सुद्धा वाढत आहे। ब्रिटिश संरक्षण मंत्री वेन वॉलेस यांनी बुधवारी रशियानं निर्बंध उठवल्यास युक्रेनमध्ये अन्न कॉरिडॉरला परवानगी देण्याचा प्रस्ताव फेटाळून लावला। रशियानं योग्य गोष्ट केली पाहिजे, युक्रेन सोडलं पाहिजे आणि गरज असलेल्या राष्ट्रांसाठी धान्य मोकळं करावं, असं त्यांनी माद्रिदमधील एका पत्रकार परिषदेत सांगितलंय। युरोपियन स्पेस एजन्सीचे महासंचालक जोसेफ ॲशबॅकर म्हणाले की ESA आणि रशिया ISS ऑपरेशनच्या विविध भागांसाठी एकमेकांवर अवलंबून आहे आणि त्यांच्याकडे एकत्र काम करण्याशिवाय पर्याय नाही। मात्र पृथ्वीवर युक्रेनमधील युद्धाच्या परिणामी एजन्सी संबंध तोडत आहेत आणि यामुळेच एजन्सीनं मंगळावर संयुक्त मोहिमेची योजना सोडली आहे। दावोस येथील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये असोसिएटेड प्रेसला दिलेल्या मुलाखतीदरम्यान हे भाष्य करण्यात आलं। युक्रेनमधील खार्किव प्रदेशामधील गावांमधील इमारती रात्रभर गोळीबारामुळे उद्ध्वस्त झाल्यात, असं एका अधिकाऱ्यानं बुधवारी सांगितलं आणि देहारचे शहराचे महापौर व्याचेस्लाव झाडोरेंको म्हणाले की रशियन तोफखान्याचे समाजातील अनेक गावांमध्ये घरं उद्ध्वस्त केली आहेत। रुस्का लौझोवा या गावावर प्रचंड गोळीबार होत असताना प्रुद्यांका आणि लॅस्टिनीच्या भागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं सुद्धा त्यांनी सांगितलंय। कॅलिफोर्नियामध्ये खडकावर अडकलेल्या एका माणसाला गेल्या आठवड्यामध्ये हेलिकॉप्टरमधून रेस्क्यू करण्यात आलं होतं। कॅलिफोर्निया हायवे पेट्रोलनं जारी केलेल्या व्हिडिओमध्ये एका अधिकाऱ्याला हेलिकॉप्टरमधून खाली उतरवलं जात असल्याचं दिसतंय। तो व्यक्ती 500 फूट उंच कड्यावरून खाली उतरला होता आणि एका मच्छीमारानं त्याला पाहिलं। स्थानिक अग्निशमन विभागाला त्यानं कॉल केला आणि या व्यक्तीला हेलिकॉप्टरमधून रेस्क्यू करण्याची गरज असल्याचं कळवल्यावर तातडीनं हायवे पेट्रोलनं त्याची सुटका केली। तर लँडलाईन टेलिफोन आधी वापरले जायचे, पूर्वी चौकात पे फोन देखील असायचे, मात्र आता मोबाईल असल्यानं लँडलाईनचा वापर हळूहळू कमी होत चाललाय आणि त्यामुळे टाइम्स स्क्वेअर मधल्या रस्त्याच्या कोपऱ्यातला पे फोन कर्मचाऱ्यांनी काढलाय। शहरातील सार्वजनिक वाहनतळ आणि फेरी टर्मिनल काही दुकानांमध्ये फोनचा वापर होतोय।
डिजिटल युगाआधी या फोनचा वापर होत होता आणि याची आठवण म्हणून हे फोन बूथ न्यूयॉर्क शहराच्या संग्रहालयात ठेवावं अशी इच्छा नागरिक व्यक्त करतायत. लहान मुलांच्या आहारामध्ये बेबी फॉर्म्युलाचा तुटवडा जाणवतोय. यावर उपाय म्हणून इतर भागातून साठा पाठवला जातोय. रविवारी इंडियन पोलीसमधून पहिली शिपमेंट पोहोचली, तर बायडेन प्रशासनाने या उपक्रमाला ऑपरेशन फ्लाय फॉर्म्युला असं नाव दिलंय आणि या आठवड्यात आणखी साठा पोहोचेल अशी माहिती उपाध्यक्ष कॅमला हॅरिस यांनी दिली असून सुरक्षेच्या मुद्द्यामुळे फेब्रुवारीमध्ये मिशिगनमधील सगळ्यात मोठा देशांतर्गत उत्पादक कारखाना बंद झाल्यानं देशभरात फॉर्म्युलाची कमतरता जाणवतीये. बलात्काराचा आरोप असलेल्या फ्रेंच मंत्र्याच्या नियुक्तीचा निषेध करण्यासाठी मंगळवारी पॅरिसमध्ये आंदोलन झाले. दिव्यांग आणि समाज कल्याण धोरणांचे प्रभारी मंत्री डॅमियन अबाद यांच्यावर 10 वर्षांपूर्वी 2 महिलांवर अत्याचार केल्याच्या आरोपांना सामोरं जावं लागलं. त्यांनी या आरोपांचा ठामपणे इन्कार केलाय, तर त्यांच्या अपंगत्वामुळे असा गुन्हा करणं अशक्य असल्याचा दावा त्यांनी केला आणि नवीन सरकारची घोषणा झाल्यानंतर लगेचच आरोपांचा सामना सरकारला करावा लागणार आहे. 2012 आणि 2017 मध्ये 2दा तक्रार दाखल करण्यात आली होती, नंतर त्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं होतं. इतर प्रकरणात देखील अद्याप कोणतीही कायदेशीर कारवाई झालेली नाही. दक्षिण आफ्रिकेच्या इकॉनॉमिक फ्रीडम फायटर्सच्या शेकडो निदर्शकांनी बुधवारी देशाच्या राजधानी प्रिटोरिया येथील फ्रेंच दूतावासावर मोर्चा काढला. फ्रान्सला आणि आफ्रिकेतून माघार घेण्याचं आवाहन करण्यात आलं. त्यांच्या वर्तनावर नियंत्रण ठेवून पक्षाचे कमांडर इन चीफ जुलियस मालेमा यांच्या नेतृत्वाखाली 300 किंवा त्याहून अधिक आंदोलक या आवाराबाहेरील मोबाईल स्टेजवर निवेदन वाचण्यासाठी दूतावासात उतरले आणि यावेळी फ्रेंच विरोधी घोषणा देण्यात आल्या. सोमवारी एसी मिलान सुकर टीमची स्पर्धेतल्या यशामुळे चाहत्यांनी एका खुल्या बसमधून परेडचं आयोजन केलं. खुल्या टॉप बसमधून इटालियन शहराच्या मध्यभागी जात असताना चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. एसी मिलान सुकर टीमनं ससुओलो येथे 3-0 विजय मिळवत 11 वर्षातील पहिलं सेरी ए जेतेपद मिळवलं आणि त्यामुळे हजारो सुकर प्रेमी मिलानच्या पियाझा डेल डिओमध्ये प्रतिष्ठित कॅथेड्रल समोर जमले होते आणि मिलाननं गतविजेत्या आणि तीव्र स्थानिक प्रतिस्पर्धी इंटर मिलानला 2 गुणांनी पराभूत केलं. इंग्लिश प्रीमियर लीगच्या विजयासाठी मँचेस्टर सिटीनं सोमवारी शहराच्या मध्यभागी रस्त्यावरून भव्य दिव्य परेडचं आयोजन केलं होतं. तर सीझनच्या शेवटच्या दिवशी सिटीनं प्रीमियर लीग जिंकली आणि त्यांनी एतिहाद स्टेडियमवर अटीतटीच्या लढतीत ॲस्टन व्हिलाला 3-2 पराभूत केलं. तर पेप गार्डिओलाच्या बाजूने 5 सीझनमध्ये 4थं प्रीमियर लीग जेतेपद म्हणून मँचेस्टरला सन्मानित करण्यात आलं. स्वित्झर्लंडमधील दाओस येथे सोमवारी सुरू झालेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या वार्षिक बैठकीमध्ये कतारचे अमीर यांनी भाष्य केलंय. वर्षाच्या अखेरीस कतार येथे होणाऱ्या फिफा विश्वचषक स्पर्धेच्या यजमानपदाची घोषणा झाल्यानंतर देशावर होत असलेल्या कठोर टीकेचा त्यांनी निषेध दर्शवलाय. कतारची मानवी हक्क आणि कामगार कार्यकर्त्यांकडून तपासणी केली जाते आणि त्यांना गेल्या अनेक काळापासून चिंता आहे की केवळ सॉकर स्टेडियमच नाही तर कतारी बांधकाम प्रकल्पांवरील मृत्यूची अचूक गणना किंवा तपासणी केली गेली नाही. डिसेंबर 2010 मध्ये फिफा मतदानानंतर देशाच्या पायाभूत सुविधांमध्ये $200 अब्ज सुधारणांची नोंद झाल्यापासून कामगार कायद्यांमध्ये सुधारणा करण्यात आल्या आहेत. फिफाचे अध्यक्ष जियानी इन्फॅन्टिनो यांनी सोमवारी वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये सांगितले की जागतिक फुटबॉलच्या प्रशासकीय मंडळानं भ्रष्टाचाराच्या चौकशीमधून मिळालेल्या नुकसान भरपाईचा वापर हा खेळात पुन्हा गुंतवणूक करण्यासाठी आणि संस्थेवर विश्वास परत मिळवण्यासाठी केलाय. युनायटेड स्टेट्स डिपार्टमेंट ऑफ जस्टिसने गेल्या वर्षी पुष्टी केली की फिफाला जागतिक सॉकर भ्रष्टाचार योजनांमध्ये झालेल्या नुकसानाची भरपाई म्हणून $201 दशलक्ष म्हणजेच $188 दशलक्ष देण्यात यावेत आणि कोविड-19 साथीच्या महामारीनंतर फिफानं त्यांचं घर व्यवस्थित ठेवलंय. खेळ वाढविण्यामध्ये मदत करण्यासाठी ते पैसे वापरले असल्याचं इन्फॅन्टिनोनं उघड केलंय. बोईंगचे नवीन स्टारलायनर क्रू कॅप्सूल्स हे प्रथमच अंतराळवीरांशिवाय आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून पृथ्वीवर परतले. नासाच्या अंतराळवीरांसाठी स्पेसक्राफ्ट सुरू करण्यापूर्वी ही महत्त्वाची चाचणी देखील झाली होती आणि स्टारलायनर कॅप्सूल परिभ्रमण प्रयोगशाळेतून बाहेर पडल्यानंतर 4 तासांनी न्यू मेक्सिकोच्या वाळवंटात ते पोहोचलं. तर मानवरहित स्पेसक्राफ्टमध्ये केवळ एक पुतळा होता. ही चाचणी यशस्वी झाल्यानं नासाचा अंतराळ स्थानकात जाण्यासाठी या पर्यायाचा वापर करू शकतील. सॉफ्टवेअरमधल्या त्रुटींमुळे बोईंगचा 2019 मध्ये स्पेस स्टेशनवर पोहोचण्याचा पहिला प्रयत्न रद्द करावा लागला होता आणि त्यानंतर केलेल्या प्रयत्नात व्हॉल्व गंजल्यामुळे चाचणी यशस्वी होऊ शकली नव्हती. अंतराळ स्थानकाच्या अंतराळवीरांनी स्पेस स्टेशनवर 5 दिवसात स्टारलायनरच्या संप्रेषण आणि संगणक प्रणालीची चाचणी केली.
अभिनेता आणि निर्माता सेंथिया एरिव्हो यांनी लुथरवर प्रतिक्रिया दिली आहे, तर इद्रिस एल्बा यात अप्रतिम असून त्यांच्यासोबत काम करणं खूप छान वाटलं, असं सेंथिया एरिव्हो यांनी म्हटलंय. फ्रान्समध्ये भरवण्यात आलेल्या कान चित्रपट महोत्सवामध्ये उत्साह पाहायला मिळतोय. या महोत्सवामध्ये देश-विदेशातील कलाकारांनी सहभाग घेतला होता. कान्समध्ये पार पडलेल्या फॅशन शोमध्ये अनेक अभिनेत्रींनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला असून फ्रेंच रिव्हिएरामधील गालामध्ये रिकी मार्टिन, सियारा, कारा डेव्हिल्यूव्ह, सेंथिया एरिव्होची झलक प्रेक्षकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू बनली आहे. कान्स फेस्टिवलची जगभर चर्चा असते. अनेक नामांकित सेलिब्रिटी या फेस्टिवलसाठी आवर्जून उपस्थित असतात. विशेषतः या सेलिब्रिटींनी घातलेल्या त्यांच्या पोशाखाची खास चर्चा होत असते आणि त्यांचं लुक सगळ्यांचं लक्ष वेधून घेत असतं. त्यापैकीच एक मॉडेल म्हणजे माय मस्क कार्पेटवर येताच मस्कच्या जॅकेटनं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. अमेरिकेमधील प्रेक्षकांच्या भेटीला लवकरच नवीन मालिका येते आणि या मालिकेतील अभिनेता डिएगो लुना यांनी माहिती दिली आहे. तर नवीन स्टार वॉर्स मालिका एंडॉर ही एका स्थलांतरिताची कथा आहे आणि ती पाहिल्यानंतर ही कथा तुम्हाला नेमकं काय आहे ते समजेल. विविधता आपल्याला अधिक मजबूत करते. मी अशा देशामध्ये राहतो जिथं मला विविधता अनुभवायला मिळते. मी लॅटिन अमेरिकेतून आलेल्या विविध लोकांच्या शहरामध्ये राहतोय आणि हा शो एक प्रकारे त्या समृद्धतेबद्दल देखील असल्याचं डिएगो लुना यांनी म्हटलंय. डेव्हिड क्रॉनबर्गच्या क्राइम्स ऑफ द फ्युचरचा प्रीमियर कान्समध्ये पार पडला. तर क्रिस्टन स्टीवर्ट आणि विगो मॉर्टेनसह अनेक सेलिब्रिटींनी या रेड कार्पेटवर हजेरी लावली. तर कान्स फिल्म फेस्टिवलचं यंदाचं 75वं वर्ष आहे. त्यानिमित्तानं जगभरातील सिनेमे इथे दाखवले जात आहेत. तर जेक गिलेनहॉल आणि ली सेडॉक्स, क्रिस्टन स्टीवर्ट, बेला हदीद, कारा डेव्हिल्यूव्ह यांनी द इनोसंटच्या स्क्रीनिंग निमित्तानं कान्सला हजेरी लावली. बहुचर्चित एल्विस सिनेमाची स्टारकास्टही रेड कार्पेटवर आली होती. तर बाज लुह्रमन दिग्दर्शित एल्विस सिनेमाला फेस्टिवलमध्ये जोरदार प्रतिसाद मिळाला. 10 मिनिटं उभं राहून उपस्थितांनी सिनेमातल्या कलाकारांचं अभिवादन केलं. आणि या सगळ्या आंतरराष्ट्रीय घडामोडींसह जगाच्या पाठीवर या बुलेटिनमध्ये आता वेळ झाली. आज इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत. तसंच आमचं फेसबुक, ट्विटर आणि यूट्यूबला फॉलो करायला विसरू नका.